मे महिन्यात पाऊस पडल्याने सगळ्या गावाला आलोय आम्ही. गावात अगदी हिरवगार वातावरण झालंय पावसाळ्यासारखं. धो धो पाऊस कोसळतोय. ही लांब वाट जाते खालपर्यंत एकदम. तिथे खाली आमचा आंबा आहे. खूप सुंदर असं गावाला घर बांधलेलं आहे. हिरवे हिरवेगार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. हे असं सुंदर आमचं कोकणातलं पाली गाव. सतत येणं नसल्याने पालापाचोळा सटतो. पडवी आहे ही. झावळ्या, झाडाच्या अशा झावळ्या खाली आल्यात. पण हे वडाचं झाड नाही आहे, हे वेगळंच झाड आहे. हे त्या वेलीला कशी पानं आलेली आहेत, सुंदर सुंदर. गावाला आल्यावर एक खूप सुंदर अशी मनाची शांती लाभते. खूप छान वाटतं. गावाला घर हवंच. आमचं बालपण इथे गेल्याने आम्हाला फार ओढ आहे गावाची. तुम्ही सुद्धा गावाला घर बांधा. छान पाऊस पडतोय, रिप 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 रिप. तिथे खाली तळ्यासारखं दिसतंय. पहिला त्या पडवीमध्ये वारा खात बसायचं, झोपायचं, जेवायला बसायचं, यासारखं सुख नाही. हे आंब्याचं झाड आहे. करवंदाची झाड आहेत ही. फणस बघा तिकडे, संपूर्ण फणस भरलेला आहे. फणस संपूर्ण फणस भरलेला आहे. हे बांबूचं झाड आहे. काकी माझे काम करते. हे लाकडं आहेत. फणस किती छान वाटतो फणस. हे भावाचं घर आहे माझ्या. म्हणून 5 दिवसासाठी आली ती, म्हणून 2 दिवस तिला इथे आणलं. किती सुंदर. आहा हा, सुंदर ते कोकण. वा 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 वा. ही नंतर दिवाळीसाठी लाकडं काढून ठेवतात, उन्हासाठी. पावसात तर भिजली. थांब बाबा, थांब, येते. आले आले. आधी गावाला घर नव्हतं, पण आता भावाने घर बांधलं, त्यामुळे येणं जाणं वाढलं आमचं. बरं वाटतं, सुंदर वाटतं गावामध्ये घर.